पाडगावकर वेसावकर शाळेत साबळे ऐकवा. गोड बोलून भाषा रसा ऐकवा. गोड बोलून भाषा रसा ऐकवा. पण लायकीवर जर कोणी गेलंच तर ढसा ऐकवा. मान दाखवून काय करायचंय? मान दाखवून काय करायचंय? तेंडुलकरांची, पुलंची, शिरवाडकरांची नाटकं दाखवा. एकदा मी असाच बसून विचार करत होतो. एक कल्पना माझ्या मनात आली आणि मला त्याचे आश्चर्य वाटले. जर सर्व काही उलटा पालट झालं तर किती गंमत होईल बरं. समजा जगात मुलांचे राज्य सुरू झाले आणि मोठ्या माणसाला त्यांची सगळी गावे तुझीच आहेत, सगळी गावे तुझीच आहे, तू आमचा भरून पाहावे. महाराष्ट्रातील सगळी गावे तुझीच आहे, तू अर्ज भरून पाहावे. मला वाटतं पांडुरंगा तू एकदा निवडणुकीला उभं राहावं. मग ना पावसातल्या मला हवं सामंता सहन करण्याचं. काय गंमत आहे ना आयुष्याची. कालपर्यंत सगळं किती सोपं वाटत होतं. शाळा, मित्र, खेळ आणि मध्ये मध्ये अभ्यास. सगळ्यांना वाटत होतं ही मुलगी तर नेहमी हसरी, निर्धार. पण या हसऱ्या चेहऱ्यामागे किती वादळ दडले. तू आई खोट्या मार्गावर चाललीस. आजपर्यंत माझ्याशी तू खोटंच बोललीस. आशीर्वाद देताना काय म्हणतेस की माझे काही अडणार नाही आणि माझ्या बाबतीत कधी काही वाईट मुळी घडणार नाही. आईपासनं काय लपतंय तिच्या लक्षात आलं. तिने बाळाला घोटभर पाणी प्यायला दिलं. आजही विसरता येत नाही. कालपर्यंत तू माझ्या मावल्यांसोबत रणांगणावर धावणारा दिप्पाट शत्रू. रणांच्या धुलीत तुझ्या तलवारीने माझे हजारो मावल्यांचे लव उजळलं. आणि आज माझे चरणी बसून म्हणतोस महाराज विश्वास ठेवा, मी फसवणार नाही. मनातला योद्धा ओरडतो हा साप आहे. कायच तुझ्या समोर आलता त्याच्या रक्ताने भिजलेल्या. स्वतःला जाब विचारावा. आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलोय आई दुपारी असं कधी घडलंय? आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी असं कधी घडलंय? आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय? बर, तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता? कमरेची सब शेर लटपटली, पायातले प्राणच नाही झाले, मस्तकात सनक शिरली. 8 वर्षाच्या एकुलत्या एक मुलाला पण मुलकात टाकून जाण्यापरीस नको तो संकल्प, नको ती प्रतिज्ञा आणि नको ते हिंदवी राज्य. पण क्षणभरातच डोळ्यापुढे राजगड उभा राहिला. खरं तर असंही वाटून गेलं की तुला पत्र लिहिण्यापेक्षा टेक्स्ट मेसेज करावा का, म्हणजे लवकर पाहशील. पण नाही, मेसेज निरोप पोहोचवतात. खऱ्या भावना पत्रातूनच व्यक्त करता येतात. बाळा, मला काही प्रश्न पडले आणि त्याचे उत्तर मला तुझ्याकडूनच हवंय. सगळ्यांचे चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं. सगळ्यांचे चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं. खात्या पित्या घरचं तरी दुःखीच मला वाटलं. तुमच्यापैकी कोणाला काही झालंय का? तिन्ही साथीला असेही बसलेत. कोणी गेलंय का? कुटुंब प्रमुख आजोबा उठले सोडत मोठा उसाचा. डोळे